आता जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते। जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बांगड्या, हळदी कुंकू आणि बाहुली आढळली आहे। हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे। गोंदी इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जादू टोण्यासारखं कृत्य केल्याची घटना समोर येते। 9वीच्या वर्गामध्ये बांगड्यांवर हळद कुंकू वाहिलेलं होतं आणि हा धक्कादायक प्रकार पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी पळ काढला। विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे आणि याच शाळेतले सीसीटीव्ही सुद्धा काही दिवसांआधीच चोरीला गेल्याची माहिती समोर येते। अजूनही या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये। यावेळेला आम्ही सकाळी शनिवारी शाळा सुरू होण्यासाठी आलो आणि आमच्या शिपाईने दरवाजा उघडला। त्यावेळेस त्याला सगळा दरवाजा उघडल्यानंतर हा प्रकार त्याच्या निदर्शनास आला। शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सरपंच वगैरे इतर गावकऱ्यांना बोलून सगळ्यांना हा प्रकार निदर्शनास आणून दिला आणि नंतर पोलीस स्टेशनला जाऊन तशा प्रकारची निवेदन दिलं आणि त्यानंतर अजून 2 दिवस झालेत, अजून त्याच्यावर काहीही काय म्हणतात कारवाई झालेली नाही। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जादू टोण्यासारखा बिभत्स प्रकार समोर आलेला आहे। कुणी केलेलं हे कृत्य, तपास सुरू झालाय का? नक्कीच, खरं तर जालन्यातल्या या जिल्हा परिषद शाळेमध्ये धक्कादायक प्रकार शनिवारी समोर आलेला आहे आणि विशेष म्हणजे 2 दिवस उलटून देखील अद्यापही पोलिसात तक्रार दाखल नाही आणि पोलिसांनी पाहणी देखील केलेली नाही। एवढे जिल्हा परिषद एका 9वीच्या वर्गामध्ये हळदी कुंकू बाहुली असं आढळून आल्यानंतर देखील पोलिसांनी काही कारवाई केली नसल्यामुळे गोंदी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण या सगळ्या घटनेमुळे निर्माण झालेलं आहे। कुठेतरी शाळेमध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचा आरोप जो आहे तो ग्रामस्थांनी आणि शालेय व्यवस्थापन समितीने केलेला आहे आणि तशा प्रकारचं निवेदन देखील त्यांनी गोंदी पोलिसांना दिलेलं आहे। मात्र अद्यापही 2 दिवस झाले गुन्हा दाखल झालेला नाही। जालन्यातल्या गोंदी येथील जिल्हा परिषद शाळेमधला हा सगळा प्रकार आहे आणि कुठेतरी या प्रकारामुळे गावातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। जी, धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर जालन्यातल्या जिल्हा परिषद शाळेमधला हा धक्कादायक प्रकार सध्या समोर येतोय।